घटस्फोट घेतल्यानंतर मुलीने आपल्या माहेरी येऊन आईबरोबर मिळून मोठ्या सुनेला त्रास दिला. मात्र छोट्या सुनेने सासू आणि नंदीला असा धडा शिकवला की ज्याची त्या दोघींनी कल्पनाही केली नव्हती. रविवारची सकाळ होती, पण नंदिनीसाठी हा दिवस इतर दिवसांप्रमाणेच व्यस्त होता. स्वयंपाकघरात काम करता करता ती विचार करत होती, आज सगळ्यांना नाश्ता देऊन झाल्यावर थोडा वेळ माहेरी जाऊन यावं. कित्येक दिवस झाले आईबाबांना भेटून. तेवढ्यातच सुशांतचा आवाजाने तिचा विचार भंग पावले. अगं नंदिनी, माझा टॉवेल कुठे ठेवतेस? नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसून उत्तर दिलं, अहो, जिथे तुमचे कपडे ठेवलेत तिथेच टॉवेल आहे, जरा लक्ष देऊन पहा. हो कळलं, जरा लवकर नाश्ता तयार कर, नाहीतर उशीर होईल. नंदिनीने पटकन नाश्ता तयार करून डायनिंग टेबलवर ठेवला. तेवढ्यात तिचे सासरे प्रकाशराव खोलीतून बाहेर आले आणि आवाज दिला, सुनबाई, माझा चष्मा आणि न्यूजपेपर घेऊन ये, आणि चहा तयार असेल तर एक कप दे. हो बाबा, आत्ताच आणते. असं म्हणून नंदिनी स्वयंपाकघरात परत आली. तेवढा सासूबाईंचा आवाज आला, सुनबाई, देवघरातलं तेल संपले, तू बाटली आणून ठेवली नाहीस का? आणि ही गोष्टही तुला सांगावी लागेल का? चहा कपत ओतता ओतता नंदिनी म्हणाली, डोक्यातूनच निघून गेला आई, मी विसरली, आत्ता घेऊन येते. तेलाची बाटली घेऊन ती पटकन देवघराच्या दिशेने धावली. दुसरीकडे सुशांत डायनिंग टेबलावर बसून पटापट नाश्ता करत होता आणि फोनवर आपल्या सहकाऱ्यांशी बोलत होता. नंदिनी देवघरात तेलाची बाटली ठेवून परत आली आणि खोलीतल्या पसाऱ्याकडे लक्ष दिलं तिने. मग पुन्हा स्वयंपाकघरात धाव घेतली. खूप काही कामं करायची बाकी होती. अजूनही भरपूर कामं बाकी होती. तेव्हा सुशांत नाश्ता करून उठला, बॅग उचलली आणि दरवाजाकडे निघाला. मी निघतो नंदिनी, संध्याकाळी लवकर येतो. ठीक आहे, काळजी घ्या. सुशांत एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन बाहेर पडला. दरम्यान प्रकाशराव डायनिंग टेबलावर बसून पेपर वाचत होते. त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवत नंदिनी म्हणाली, हा घ्या बाबा तुमचा चहा. सासऱ्यांनी मान वर न करता विचारलं, सुनबाई, आजची बातमी वाचली का तू? सरकार पुन्हा लाईट बिल वाढवणार आहे. अगोदरच एवढा खर्च एवढा वाढलाय, आता तूच सांग. तेवढ्यात सासूबाई देवघरातून बाहेर आल्या. देवपूजा करून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला तर त्या न्यूजपेपरशिवाय दुसरं काही सुचतच नाही. वरून घरातल्या सगळ्यांना या बातम्या ऐकून बोर करत असतात. स्वयंपाकघरात जाता जाता नंदिनीला हसू आलं. प्रकाशरावांनी एक नजर सासूबाईंवर टाकली आणि म्हणाले, अगं भाग्यवान, या जगात काय चाललंय काय नाही चाललंय हे माहीत असणं फार गरजेचं आहे. सासूबाई हात नाचवत म्हणाल्या, हो हो, पण तुमच्या या बातम्यांमुळे घरातलं काम होणार आहे का? नंदिनी त्यांच्या गमतीशीर खटाळ बोलण्याकडे लक्ष देत गुपचूप टेबलावर प्लेट ठेवू लागली. तेव्हा सासूबाई तिला म्हणाल्या, नंदिनी, हे सगळं सोड. नाश्त्याला काय केलं आहेस? नंदिनी हसत म्हणाली, आई पोहे केलेत आणि दुपारच्या जेवणासाठी डाळ भात करायला सांगते. सासूबाईंनी समाधानाने मान हलवली. नंदिनी जरा संकोचातच म्हणाली, आई, आज मला माहेरी जायचं आहे. खूप दिवस झाले आईबाबांना भेटून. निवेदा ताईंच्या भुवया उंचवल्या. अगं, त्या दिवशीच तर भेटून आलीस ना, गेली होतीस ना माहेरी? नंदिनी हसून म्हणाली, आई, त्या दिवसाला 2 महिने झाले आहेत. निवेदिता ताई काही बोलणार तोच प्रकाशरावांनी वर्तमानपत्राची घडी घालत म्हटले, निवेदिता, का त्रास देत आहेस तिला? सुनबाईला काय त्रास देते, जाऊ दे ना तिला. हे ऐकताच निवेदिता ताईंचा कटाक्ष नवऱ्यावर पडला. मग जड मनाने म्हणाल्या, ठीक आहे, जा, पण लवकर परत ये. नंदिनीच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. तिने पटकन सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला आणि दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली. माहेरी जाण्याच्या आनंदात तिची पावलं जरा अधिकच चपळ झाली होती. घरातली कामं ती पटापट करू लागली होती. तेवढ्यातच निवेदाताईंचा फोनचा आवाज घुमला. हा दिव्या, बोल, कशी आहेस? दिव्या उत्साहात म्हणाली, आई, आम्ही आज घरी येतोय. वहिनीनं सांग छान जेवण बनवायला. हे ऐकताच निवेदिताताईंच्या डोळ्यात चमक आली. अरे वा, खूप छान, ये ना, आम्ही वाट पाहतोय. फोन ठेवताच त्या नंदीला वळून म्हणाल्या, नंदिनी, पटकन दिव्याच्या आवडीचं जेवण तयार कर, जावई बापू आणि ते येत आहेत. क्षणातच नंदिनीच्या चेहऱ्यावरची उत्साहाची लकेर मावळली. माहेरी जाण्याचा सारा आनंद मावळून गेला. ठीक आहे आई, एवढंच म्हणत ती पुन्हा स्वयंपाकघरात वळाली. पण मनातल्या मनात मात्र शब्द उफाळत होते, दिव्याचं रोजचंच आहे. 4-5 दिवस झाले नाही तर टपकते घरी. तरीही मन मारत नंदिनी कामाला लागली. सकाळपासून न थांबता काम करणाऱ्या तिच्या हातांना आता दम जाणवत होता.
पण तरी दिव्याच्या आवडीचं जेवण तिने अगदी मन लावून तयार केलं. लवकरच दिव्या आपल्या नवऱ्यासोबत आणि 1.5 वर्षांच्या मुलीसह माहेरी पोहोचली. घरात गजबज वाढली. निवेदिताताई मुलीशी गप्पा मारण्यात रमल्या. प्रकाशराव जावयाशी बाजारभावांवर चर्चा करत होते आणि दुसरीकडे नंदिनी मात्र खाण्याला जुंपलेल्या बैलासारखी सकाळपासून धडपडत राहिली. लवकरच जेवणाची वेळ झाली. सगळे टेबलावर बसले. नंदिनीने सगळ्यांना ताटं वाढली. पण पहिला घास घेताच दिव्याने नाक मुरडलं. "वहिनी, हे काय बनवले तुम्ही? आज पांचट जेवण." "मला मसालेदार आणि चटपटीत जेवण आवडतं, माहिती आहे ना तुम्हाला." नंदिनी काही बोलणार तोच निवेदिताताई उपवासाने म्हणाल्या, "अगं, किती वेळा सांगितले हिला तिखट चमचमीत केलं तरच जेवणाला चव येते, पण ही ऐकल तेव्हा ना." मग हसून पुढे म्हणाल्या, दिव्या आता काळजी करू नकोस. काही दिवसात तुझ्या छोट्या भावाचं लग्न होणार आहे आणि तुझ्या वहिनीने मुक्ताने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. तिच्या हातचं जेवण अप्रतिम लागतं. आपली छोटी सुनबाई हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे म्हटल्यावर जेवण चांगलं मिळेल." दिव्या आनंदाने म्हणाली, "हो आई, मग पुढच्या वेळी मुक्ताने बनवलेले जेवणच खाईन. पण आता तरी याच जेवण गिळावं लागेल ग गपचूप." हे ऐकतच नंदिनी गप्प राहिली. पण प्रकाशराव मात्र शांत बसले नाही. ते आपल्या ताटातला घास घेत म्हणाले, "एकतर सकाळपासून बिचारी एका पायावर उभं राहून सगळी कामं करतीये आणि वर तुम्ही तिला सुनावताय की जेवण असं झालंय तसं झालंय." यावर निवेदिताताई थंड आवाजात म्हणाल्या, "तुम्ही तर सुनेला डोक्यावर घेतलंय. चूक असेल तर बोलायला नको का? सांगण्यात काय गैर आहे?" नंदिनीने डोळे मिटले. तिचं मन आता गडगडून येत होतं. तिला माहेरी जायचं होतं. नंदिनी गप्प राहून स्वयंपाकघरात काम करू लागली. या सगळ्या बोलण्याची तिला सवय झाली होती, कारण कायमच असं बोललं जात होतं घरात. त्यामुळे ती कोणती प्रतिक्रिया न देता ती आपल्या कामात व्यस्त राहिली. संध्याकाळात होत आली होती. भांडी घासत असताना नंदिनीने घड्याळाकडे पाहिलं. जर दिव्या आले नसती तर कदाचित मी या क्षणी माहेरी गेलेली असते. आईच्या मांडीवर डोकं ठेवून थोडा विसावा घेत असते. ती विचारातच होती. तेवढ्यात निवेदिताताईंचा आवाज आला, "सुनबाई, एक काम कर. रात्रीचे जेवण आत्ताच बनव. नंदिनीला डबा भरून देता येईल. बिचारी जाऊन जेवण कधी बनवणार?" नंदिनी क्षणभर स्तब्धच झाली. दुपारी ज्या लोकांनी माझ्या जेवणात 100 उणीवा काढल्या, तेच आता तेच जेवण डब्यात बांधून द्यायला सांगत आहे. तिने काही न बोलता गॅस सुरू केला. कुकरमध्ये डाळ लावली आणि चपात्या करायला घेतल्या. दुपारची भाजी शिल्लक होती. सगळं व्यवस्थित बांधून ती थोड्याच वेळात डबा घेऊन बाहेर आली. नंदिनीला तिच्या नंदेचं पुन्हा पुन्हा येणं अजिबात आवडत नव्हतं. सासूबाईंना मुलगी आली की ती तिच्या चारही बाजूला फिरू लागत. तर सासरे जावयांसोबत तासनतास गप्पा मारत. या सगळ्या गडबडीत न थांबता काम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे नंदिनी. तिलाही ठाऊक होतं की जर तिने यावर काही बोलण्याचा प्रयत्न केला तर सासूबाईंना अजिबात रुचणार नाही आणि घरात तमाशा उभा राहील. घराची एकुलती एक सून असल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावरच होती. सुशांतची नोकरी अशी होती की त्याला कायम बाहेर जावं लागायचं. तर अभिषेक हैदराबादला नोकरी करत होता. त्यामुळे घराची जबाबदारी सगळी नंदिनीवरच पडली होती. पण तिला एक आशा होती की अभिषेकचा साखरपुडा झालेला होता आणि लवकरच त्याचं लग्न होणार होतं. जेव्हा जाऊबाई या घरात येईल ना, तेव्हा कदाचित कामाचा भार हलका होईल. काही दिवस असेच निघून गेले. आज नंदिनी घराची साफसफाई करत होती. घरात खूप पसारा होता. त्यामुळे तिने भाजी निवडायचं काम सासूबाईंना सांगितलं. निवेदिताताई भाजी निवडत बसल्या होत्या. तेवढ्यातच त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी पटकन हात धुवून फोन उचलला. "हां बाळा दिव्या, कशी आहेस? एकटीच येत आहेस? जावे बापू कुठे आहेत? ते का नाही आले?" दुसऱ्या बाजूने दिव्या काहीतरी म्हणाली. ते ऐकून निवेदिता त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. "अगं, पण त्यांच्याशी भांडायची काय गरज होती तुला? असा विचार न करता कोण घर सोडून येतं का?" त्यांचा आवाज थोडा मोठा झाला. आता त्या काळजीत पडल्या होत्या. त्यांनी पटकन सुशांतला आवाज दिला. "सुशांत, दिव्या बस स्टँडवर आली आहे. तू तिला घेऊन ये." सुशांत खोलीतून बाहेर आला आणि आश्चर्याने म्हणाला, "पण आई, ती एकटीच आली आहे. भाऊजी का नाही आले? बऱ्याचदा दोघेही बरोबर येतात ना?" निवेदिताताईंनी फोन कट केला. एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, "माहीत नाही या मुलीचं काय होणार. कदाचित नवऱ्याशी भांडून आली आहे. तू आधी जाऊन तिला घेऊन ये. उरलेल नंतर बघ." सुशांत गाडीची चावी घेऊन घरातून बाहेर पडला.
पण नंदिनीला समजलं होतं की आता घरातलं वातावरण बदलणार. थोड्याच वेळात गाडीचा हॉर्न ऐकू आला. सुशांत दिव्या आणि तिच्या मुलीला घेऊन घरी आला होता. दिव्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता, पण त्याच वेळी माहेरी आल्याचं समाधानही होतं. निवेदिताताई मुलीला पाहताच म्हणाल्या, आलीस तू? आधी आतमध्ये ये, किती टेन्शनमध्ये दिसतीये. प्रकाशरावांनी गंभीर आवाजात विचारलं. दिव्या, असं काय झालं की तू अचानक घरी निघून आलीस, माहेरी आलीस? दिव्या रागाने म्हणाली, माझं कोणी ऐकतच नाही. केव्हापासून सांगत आहे की मला काही दिवस माहेरी जायचं आहे, पण प्रत्येक वेळी त्यांच्या आईंची तब्येतीचं काही ना काही कारण निघतं आणि मला थांबवलं जातं. फक्त स्वतःच्या आईचंच ऐकतात, दुसऱ्या कुणाचंही नाही ते. या गोष्टीवरून आज सकाळी भांडणं झाली आणि रागाच्या भरात मी मुलीला घेऊन निघून आले. थोड्याच दिवसात त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. मला माहेरी जाऊ देत नाहीत का? प्रकाशरावांनी एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, दिव्या, हे बरोबर नाही. तू स्वतः एका मुलीची आई आहेस. तुला समजुतीने वागायला हवं. या छोट्या मोठ्या गोष्टींवरून घर सोडून येणं योग्य नाहीये. पण दिव्या चिडून म्हणाली, बाबा, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. माझं लग्न झालं आहे ते गुलाम होण्यासाठी नाही तिथे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी माहेरी येईन. आणि तसंही ते लोक मला माहेरी राहू देत नाहीत. आता भांडण झालंय तर कमीत कमी 1 महिना तरी मी इथेच राहणार आहे. मी तिकडे काही जाणार नाही. प्रकाशराव काही बोलणार होते तेवढ्यात निवेदिताताईंनी त्यांचं बोलणं अडवत म्हणाल्या, तुम्ही या सगळ्यात लक्ष घालू नका हो. आता दिव्या आली आहे ना, तर तिला काही दिवस शांतपणाने राहू द्या. जावई बापूंचा राग निघून गेला की आपोआप तिला घेऊन जातील तिच्या घरी. तोपर्यंत राहू द्या माहेरी तिला. आणि तसेही मुलीशिवाय त्यांचं मन लागणार नाही. मग त्या नंदिनीकडे पाहून म्हणाल्या, नंदिनी, दिव्याची बॅग आतमध्ये नेऊन ठेव आणि तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. बिचारीने सकाळपासून काही खाल्लं असेल नसेल. नंदिनीने मान खाली घालून हो आई असं म्हणत तिची बॅग उचलली आणि आत गेली. गप्पच राहून तिने स्वयंपाकघरात जाऊन एक ग्लास पाणी भरलं आणि दिव्याच्या समोर ठेवलं. दिव्याने तोंड पाडून पाण्याचा ग्लास उचलला. तोच निवेदिताताई म्हणाल्या, नंदिनी, अगं फक्त पाणी घेऊन आलीस, तुला चहा बनवायला येत नाही का? बिचारी एवढ्या दुरून आली आहे, थकली असेल. नंदी काही उत्तर न देता पुन्हा स्वयंपाकघराकडे वळाली. तिने गॅस पेटवला, चहा बनवायला ठेवला आणि मग तिथे स्टूलवर बसून डोकं पकडलं. मनात विचार सुरू झाले, हे देवा, आता मी काय करू? या मुलीला कंटाळून गेले आहे मी. आली की तिची कायमची नाटकं चालू होतात नंदीची माझ्या. भांडणं त्यांच्या घरी होतात आणि त्रास मला होतो. बघाव तेव्हा माहेरी निघून येते. घरातल्या सगळ्यांनाही माहीत नसेल, पण माझ्या डोक्याला ताप होतो. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, सुनबाई, अजून चहा झाला नाही का? नंदिनी पटकन उठली, चहा कपात ओतला आणि बाहेर आली. चहा देत ती म्हणाली, हा घ्या ताई. दिव्याने घोट चहा घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर काही समाधान नव्हतं. चहाचा कप टेबलावर ठेवत ती रागाने म्हणाली, अच्छा, आज मी एकटीच आले आहे म्हणून माझी किंमत उरली नाही का? फक्त चहा आणून दिला, चहासोबत काहीतरी खायला आणू शकली नसतीस का? नंदिनीचे पायच थबकले. ती काही बोलणार तोच निवेदिताताई म्हणाल्या, नंदिनी, अगं तू पण हद्द करते. चहाबरोबर काहीतरी खायला का नाही आणलं तिच्यासाठी? नंदिनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवत हळूच म्हणाली, आत्ताच घेऊन येते आई. ती पटकन स्वयंपाकघरात गेली, ट्रेमध्ये बिस्किट आणि चिप्स ठेवले आणि शांतपणे बाहेर आली. त्यानंतर ती काही न बोलता आपल्या कामात पुन्हा एकदा गुंतली. दिव्याने चहाचा घोट घेत आईकडे पाहिलं आणि म्हणाली, आई, असं वाटतं की वहिनीने माझं येतेनं खटकते वाटतं. त्यांना माझं काम करावं लागतं ना, म्हणून त्रास होत असेल. निवेदिताईंनी तिला तात्काळ समजावत म्हटलं, अगं असं काही नाही गं, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना इथे. तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही बघ. तेव्हा दियाने भुवया उंचावर टोमणा मारला, आई, तू भाजी नीट साफ का करत आहेस? त्या महाराणीला हलवायला जमत नाही का? ती का नाही निवडत आहे भाजी? का तुला कामाला जुंपलंय? अगं दिव्या, तुला तर माहीत आहे, घरात राहताना थोडंफार कामं करावीच लागतात. तेवढ्यात दिव्याची मुलगी झोपेतून उठली आणि रडू लागली. निवेदिताताईंनी मोठ्याने हाक मारली, अगं नंदिनी, पिऊला भूक लागली आहे, तिच्यासाठी दूध गरम कर आणि तिची बाटली उकळत्या पाण्याने स्वच्छ धुवून घे. तेवढ्यात प्रकाशराव खोलीतून बाहेर आले. त्यांनी सगळं पाहिलं होतं. उदास स्वरात ते म्हणाले, निवेदिता, का दिवसभर सासूनबाईच्या डोक्यावर बसलेली असतेस? स्वतः उठू शकत नाहीस का? निदान तुझ्या मुलीला तरी सांग, स्वतःचं काम स्वतः कर. स्वतःची कामं स्वतः करायला शिकावं. त्यावर निवेदिताताईंनी रागाने उत्तर दिलं, तुम्ही तुमच्या खोलीत जा आणि टीव्ही लावून भजन ऐका. माझ्या कामात नाक खुपसू नका.
प्रकाशरावांनी खोल श्वास घेतला आणि दिव्याकडे पाहत मंद आवाजात मृदू आवाजात म्हणाले, दिव्या बाळा, माझ्या बोलण्याचा राग मानू नकोस, पण तुला तुझ्या स्वभावात थोडासा बदल करणं गरजेचं आहे. करावा लागेल तुला तुझा बदल. दिव्या रागाने फणकारली, का बाबा? तुम्ही नेहमीच मलाच बदलायला सांगता. मी असं काय केले? असं काय केले जे तुम्हाला माझ्या वागण्याबद्दल सतत तक्रार वाटते? प्रकाशराव शांतपणे समजावत म्हणाले, दिव्या, तू तुझ्या नवऱ्याशी भांडून माहेरी आली आहेस आणि तुझ्या सासरकडून अजून एकही फोन आलेला नाही. ही एक चिंतेची मोठी बाब नाही का? ते ऐकून दिव्या ठसक्यात म्हणाली, तुम्हाला तर नेहमी फक्त माझ्या सासरच्या लोकांची काळजी असते बाबा, माझी नाही. मला तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये. आई, मी झोपायला जाते. असं म्हणत दिव्या पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली आणि दरवाजा धडकन बंद केला. प्रकाशरावांनी जड अंतकरणाने निवेदिताताईंना पाहिलं आणि हाताश स्वरात म्हणाले, समजावा तिला. ती फक्त स्वतःबद्दल विचार करते. लग्न हा लहान मुलांचा खेळ नाही आणि प्रत्येक गोष्टीवर बसून रुसायचं माहेरी येणं योग्य नाही. तुम्ही पण ना प्रत्येक गोष्टीवर लेक्चर द्यायला सुरू करता. मुलगी माहेरी आली आहे, तिला थोडा आराम करू द्या, सगळं सुरळीत होईल. निवेदिताताईंनी थंडपणे उत्तर दिलं. प्रकाशरावांनी नाराज होऊन मान हलवली आणि परत त्यांच्या खोलीत निघून गेले. काही दिवस असेच निघून गेले. नंदिनी रोजप्रमाणे आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होती, तर दिव्या कोणतीही काळजी न करता आरामात वागत होती. एके दिवशी नंदिनी आपलं काम करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर पाहिलं तर तिच्या आईचं नाव होतं. तिने हसत फोन उचलला. हॅलो आई. दुसऱ्या बाजूने आईचा हलकासा तक्रारीचा सूर ऐकू आला. काय नंदिनी, किती दिवस झाले? तुझा चेहरा पाहिलाच नाही. तुझी नणंद अजून गेली नाही का? नंदिनीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, कुठे आई? ती तर जाण्याचं नावच घेत नाही. म्हणते जोपर्यंत तिचा नवरा माफी मागत नाही तोपर्यंत ती कुठेही जाणार नाही. मला तरी वाटत नाही की ती एवढ्या सहजासहजी तिच्या सासरी जाईल. नंदिनीच्या आईला चिंता वाटू लागली. मग बाळा, तू माहेरी निघून ये. तुझंही थोडं मन बदलेल. किती दिवस झालं तू माहेरी आली नाही. नंदिनी हलकसं हसली आणि म्हणाली, काल मी सासूबाईंना माहेरी जाण्याबद्दल विचारलं तेव्हा त्या रागाने म्हणाल्या, घरामध्ये एवढं टेन्शन आहे आणि तुला माहेरी जायचं सुस्त आहे. पण आता त्यांना कोण समजावणार की टेन्शन फक्त आमच्यासाठी आहे, दिव्यासाठी तर नाही ना. ती तर खूप आनंदात आहे, मजेत राहते इथे माहेरी. सासरपासून मुक्त झाली आहे. आता तर रोज रात्री उशिरापर्यंत टीव्हीवर पिक्चर बघत बसते आणि सकाळी 11 वाजल्याशिवाय काही उठत नाही. आईने एक खोल श्वास घेतला. असू दे, काही हरकत नाही बाळा. ती तिच्या माहेरी आहे ना. फक्त तू तुझी काळजी घे. मला तुझी खूप चिंता वाटते. नंदिनीने हसायचा प्रयत्न केला आणि म्हणाली, आई, तू माझी काळजी करू नकोस. उलट तुझी काळजी घे. फोन ठेवून नंदिनीने घड्याळाकडे पाहिले. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. ती पटकन केसाचा आंबाडा बांधत स्वयंपाकघराकडे जाणार होती तेवढ्यातच दिव्याचा आवाज आला. वहिनी, माझ्यासाठी एक कप चहा बनवाल? मुठली महाराणी, नंदिनी बडबडू लागली आणि दिव्यासाठी चहा बनवू लागली. दिव्या उठल्यानंतर निवेदिताताई पटकन तिच्या खोलीत गेल्या. त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, दिव्या बाळा, तुला माहीत आहे ना, पुढच्या महिन्यात तुझ्या छोट्या भावाचं अभिषेकचं लग्न आहे आणि तू इथे भांडून माहेरी येऊन राहिली आहेस. मग आम्ही तुझ्या सासरी कोणत्या तोंडाने लग्नपत्रिका द्यायला जाणार आहोत? कसं द्यायला जाऊ? दिव्या उशीला टेकून बसली आणि बेजबाबदारीपणे म्हणाली, जाण्याची काय गरज आहे? कुरिअरने लग्नपत्रिका पाठवा आणि फोनवर बोलून घ्या. आले तर ठीक आहे, नाही आले तर त्यांची मर्जी. निवेदिताताई मात्र अस्वस्थ झाल्या आणि म्हणाल्या, दिव्या, असं नसतं गं. नातं जपावं लागतं. जर तुझ्या सासरच्या लोकांनी लग्नाला यायचं टाळलं तर लोक काय म्हणतील? निवेदिताताईंचं बोलणं पूर्ण होण्याआधीच दिव्या चिडून म्हणाली, आई, हा विषय इथेच बंद कर. मला यावर कोणताही वाद घालायचा नाही. महिना झाला मी इथे येऊन, पण त्यांना काही फरक पडला नाही. पण त्यांनी एकदाही फोन केला नाही. मला नाही वाटत की त्यांना माझी काही पर्वा आहे. तेवढ्यात नंदिनी चहा घेऊन आली. तिला मायलेकींच्या बोलण्यातला तणाव जाणवला, पण ती काही न बोलता तिने चहाचा ट्रे टेबलावर ठेवला. निवेदिताताईंनी एक नजर नंदिनीवर टाकली आणि मग विषय बदलत म्हणाल्या, दिव्या, हा चहा पी आणि मग नाश्ता कर. नंदिनी एक क्षण तिथेच थांबली आणि मग गुपचूप तिथून निघून गेली. नंदिनी खोलीतून गेल्यानंतर दिव्याने चहाचा एक घोट घेतला आणि तिरसटपणे म्हणाली, आई, एक गोष्ट सांगू का? तुझी सून अगदीच जास्त मॉडर्न झाली आहे. बघ ना, हल्ली ती डोक्यावर पदरसुद्धा घेत नाही.
निवेदिताताईंनी दीर्घ श्वास घेतला आणि तिरस्कार मिश्रित आवाजात म्हणाल्या, काय करू? तुझ्या बाबाने तिला जास्तच मोकळीक दिली आहे. तिला नेहमी तिचीच बाजू घेत असतात. दरवाजाबाहेर उभी असलेली नंदिनी हे सगळं ऐकत होती. तिचं मन एक अनामिक वेदनेने भरून आलं. दिव्याचं बोलणं ऐकून तिला वाटलं की आत्ताच जाऊन तिला सांगावं. दिवसभर स्वयंपाकघरातील गरम वातावरण आणि अशा घामाने निथळणारी अवस्था, अशा परिस्थितीत डोक्यावर पदर घेणं किती कठीण असतं. पण तिने स्वतःला रोखलं. ती काहीही बोलली नाही. मी काही बोलले तर मलाच चुकीचं ठरवलं जाईल, असा विचार करत तिने आपल्या मनाला समजावलं आणि नेहमीप्रमाणे शांतपणे कामाला लागली. रात्री सुशांत घरी आला तेव्हा नंदिनीने त्याच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. सुशांतने बॅग ठेवताच नंदिनी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली. काय झालं नंदिनी? तू एवढी तणावात का दिसतेस? सुशांतने विचारलं. नंदिनीने एक क्षणही न घालवता बोलायला सुरुवात केली. तुमची बहीण दिवसभर माझ्यावर हुकूम गाजवत असते. तिच्यासाठी मी माणूस नाही तर घरातली एक मोलकरणीच आहे. मी सगळं एवढं करते तरी ती आईचे कान भरवत असते. मला नेहमी चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. सुशांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि वैतागून म्हणाला, अगं पुन्हा तेच का? तेच काय? सुशांतच्या बेजबाबदार उत्तराने नंदिनीचा संताप अजूनच वाढला. ती थोडा मोठ्या आवाजात म्हणाली, मी माणूस आहे, माझी काही किंमत आहे. आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. एकतर तुम्ही ताईला समजवा नाहीतर आईशी बोला, पण आता मी हे सहन करू शकत नाही. सुशांत काही क्षण विचारात पडला आणि मग तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, नंदिनी, तू काळजी करू नकोस. अभिषेकच्या लग्नाला दिव्याचे सासरचे लोक आले की तिला स्वतःच समजेल. सुशांतचं बोलणं ऐकून नंदिनी शांत झाली. असेच दिवस निघून गेले आणि अखेर अभिषेकच्या लग्नाचा दिवस उजाडला. त्या दिवशी घरात सगळीकडे आनंदी वातावरण होतं. पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. दिव्या गर्दीत आपले सासू सासरे आणि नवऱ्याला शोधत होती, पण कोणीही न दिसल्यामुळे तिचा चेहरा रागाने लाल झाला. शेवटी निवेदिताताईंनाही चिंता वाटू लागली. त्या प्रकाशरावांना म्हणाल्या, तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलला होतात ना, मग ते का नाही आले? प्रकाशरावांनी थंड श्वास घेतला आणि शांतपणे उत्तर दिलं, आपण बोलवलं किंवा नाही बोलवलं याने काही फरक पडत नाही निवेदिता. जिच्यामुळे आपलं त्या लोकांशी नातं आहे तीच जर त्यांच्यासोबत राहत नसेल तर ते लग्नाला येऊन काय करणार? यानंतर दिव्याने ठरवलं की ती या बंधनामध्ये आणखी राहू शकत नाही. तिला फार राग आला होता. तिने वकिलांना फोन करून घटस्फोटाचे पेपर्स तयार करण्यास सांगितले. अभिषेकचं लग्न झालं. अभिषेकच्या लग्नाच्या सगळ्या विधी संपल्या. नवीन सून मुक्ता ही शिकलेली, समजूतदार आणि काळाच्या प्रवाहात पुढे चालणारी मुलगी घरात आली. मात्र संस्काराशी तिचं नातं तितकेच घट्ट होतं. ती नंदिनीला घरातील सर्व काम करताना पाहायची आणि काही न बोलता स्वतःही मदतीला लागायची. लवकरच मुक्ताला एक गोष्ट समजली की नंदिनी सतत घरातल्या कामात गर कासायची तर दिव्या फक्त बसून आदेश द्यायची. लग्नाला आठवडा झाला तरी दिव्याने आपले सासरी जाण्याची तयारीही दर्शवली नाही. पण नव्याने लग्न झालेले असल्याने मुक्ताला यावर काही बोलणं योग्य वाटलं नाही. सकाळी नंदिनीने घरातील सगळी कामं उरकून कपडे धुण्यासाठी मशीन लावली. लग्नाच्या गडबडीत कपडे धुण्यास वेळच मिळाला नव्हता. कपड्यांचा मोठा ढीग पाहून मग मुक्ता पटकन तिच्याजवळ आली आणि म्हणाली, वहिनी, एवढे सगळे कपडे तुम्ही एकटे कशा धुणार? थांबा, मी तुम्हाला मदत करते. नंदिनी हसत म्हणाली, मुक्ता, अगं तुझं नुकतंच लग्न झालंय. अजून तुझ्या हाताची मेहंदी पुसलेली नाही. काम करायला तर संपूर्ण आयुष्य पडले तुझ्यापुढे. मुक्ता हसून म्हणाली, त्यात काय विशेष? आपण दोघी मिळून केलं ना तर कामही पटकन होईल आणि गप्पाही मारता येतील. पहिल्यांदाच कोणीतरी नंदिनीच्या आरामाची काळजी घेत होतं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य उमटलं. मुक्ता कपडे मशीनमध्ये टाकत असतानाच तिची नजर शेजारी ठेवलेल्या काही छोटेसे घाणेरडे कपडे आणि त्याच्याकडे येणाऱ्या दुर्गंधीकडे गेली. ती चमकून म्हणाली, वहिनी, ही कपडे तुम्हीच धुणार आहात? नंदिनी हलकंसं हसली, पण त्या हसण्यात एक प्रकारची कडबड चव होती. आता तर सवय झाली आहे. मुक्ताने उत्सुकतेने विचारलं, सवय म्हणजे? नंदिनी काही क्षण गप्प राहिली. पण मुक्ताने पुन्हा विचारताच नंदिनीने मनातला सारा भार हलका करत सगळं सत्य सांगितलं. हे ऐकून मुक्ता अवाक झाली. म्हणजे दिव्याताई सासरी जाणारच नाहीत? नंदिनीने फक्त हलकंसं स्मित करून मान हलवली नाही आणि जाण्याची इच्छा त्यांची दिसत नाही. आताच तर गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे. मुक्ताला हे ऐकून धक्का बसला. तिने नंदिनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात वेदना आणि थकवा स्पष्ट दिसत होती. वहिनी, तुम्ही गप्प का? या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला हवा. सगळं निमूट का सहन करताय तुम्ही? नंदिनीने दीर्घ श्वास घेतला, मान खाली घातली आणि हलक्या आवाजात म्हणाली, काय करू मुक्ता? या घरात मला बोलूच दिलं जात नाही. मी त्रास सांगण्याचा प्रयत्न केला
मी माझा त्रास सांगण्याचा प्रयत्न केला की सासूबाई म्हणतात, माझी मुलगी माहेरी आली आहे, तिला त्रास देऊ नकोस. आणि दीर सुशांत म्हणतात, वेळेनुसार सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नको. मुक्ताचा रागाने लाल झालेला चेहरा स्पष्टच बोलत होता, म्हणजे तुम्ही गप्प बसणार? गरजेपेक्षा जास्त सहन केलं तर लोक तुमचा फायदा घेत राहतील. मुक्ता आणि नंदिनी वॉशरूममध्ये मशीन लावत बोलत होत्या. इतक्यात निवेदिताईंचा मोठा आवाज आला, मुक्ता कुठे आहेस? मुक्ताने पटकन हात धुवून उत्तर दिलं, आई मी वहिनींची मदत करत आहे. तेवढ्यात निवेदिताताई सावत दिव्याही त्या ठिकाणी आली. मुक्ता आज तू पहिल्यांदा स्वयंपाकघरात पाऊल टाकतेस, काहीतरी गोड बनव. निवेदिताताईंनी आदेश दिला. थोड्याच वेळात संपूर्ण घरात सुगंध पसरला. अरे वा, काय अप्रतिम वास येतोय. पहिला घास घेताच दिव्या म्हणाली, मुक्ता तू तर कमाल केलीस. हॉटेलमध्ये मोठमोठी आचार्यही तुझ्या पुढे फेल आहेत. घरातली सर्वांनी मुक्ताच्या हातच्या जेवणाची चव चाखली, पण तिच्या कौशल्याचं कौतुक केलं. पण तेवढ्यात दिव्याच्या तोंडून असं काही निघालं ज्यामुळे संपूर्ण वातावरण बदलून गेलं. एवढ्या दिवसांपासून नंदिनी वहिनीच्या हातचं बेचव जेवण खाऊन मला अक्षरशः कंटाळा आला होता. आज कित्येक दिवसांनी खऱ्या अर्थाने स्वादिष्ट जेवण खायला मिळालं. नंदिनी जेवण वाढत होते. एक क्षण ती थबकली. मुक्ताने गपचूप पाण्याचा पेला उचलला, एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण तिखट आवाजात म्हणाली, दिव्याताई मी पण नंदिनीच्या वहिनीच्या हातचं जेवण खाल्लंय. मला तर ते अतिशय चविष्ट वाटतं. दिव्या आणि निवेदिताईंनी एकमेकींकडे पाहिलं. त्या काही बोलणार तो मुक्ता दुसरा तीर मारत म्हणाली, ताई जर तुम्हाला नंदिनी वहिनीच्या हातचं जेवण आवडत नसेल तर तुम्ही स्वतः का नाही बनवत? दिव्या आणि निवेदिताताईंना काहीच सुचेना. त्यांचे चेहरे पांढरे पडले. मुक्ता मात्र शांतपणे तिथून निघून गेली. डायनिंग टेबलवर बसलेले प्रकाशराव हे सगळं ऐकत होते. मुक्ताच्या निर्भड स्वभावाने ते मनोमन संतोष मानत होते. शेवटी कुणीतरी आले या घरात जो या मायलेकींचं तोंड बंद करू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीची तब्येत बिघडली होती. तिचं डोकं जरा जड झालं होतं. अंगभर कणकण होती. तरी ती नेहमीप्रमाणे उठून घरकाम करू लागली. मुक्ताने पाहिलं आणि त्या क्षणी पुढे येत होत म्हणाली, वहिनी तुम्ही जाऊन आराम करा, हे सगळं मी पाहते. नंदिनी थोडं दचकून म्हणाली, पण मुक्ता अजून खूप कामं आहेत. मुक्ताने तिचा हात हळूवार पकडत प्रेमाने म्हणाली, वहिनी तुम्ही स्वतःला इतकं कामात गुरफटवून घेताय की स्वतःची तब्येत सांभाळायला विसरताय. मग आजारी पडणार नाही तर काय होईल? तुम्ही जा आराम करा, सगळं मी सांभाळते. नंदिनी अवाक झाली. पहिल्यांदाच तिला वाटलं की कुणी तिची खरंच काळजी घेत आहे. ती हळूहळू आपल्या खोलीत गेली. सकाळचे 11 वाजले. दिव्याला झोपेतून जाग आली. डोळे चोळतच ती बाहेर आली आणि इकडे तिकडे पाहू लागली. कदाचित नंदिनीला शोधत होती. तिला नंदिनी दिसली नाही. समोर मुक्ता दिसली. ती चिडक्या आवाजात म्हणाली, मुक्ता माझ्यासाठी एक कप कडक चहा बनव, आलं घालून. माझं डोकं खूप जड झालंय. आणि हो, पिऊचे कपडे पण धुवून टाक. मुक्ताने एक क्षणही वाया न घालवता पटकन उत्तर दिलं, ताई पिऊची सुसू आणि पॉटीचे कपडे मी धुवू शकत नाही. तुमची मुलगी आहे तर ती जबाबदारी तुमची आहे. आणि जर तुमचं एवढंच डोकं दुखत असेल तर इथून पुढे रात्रीच्या 2 वाजेपर्यंत टीव्ही बघण्याऐवजी तुमची झोप पूर्ण करत जा. आणि राहिली कडक चहा बनवण्याची गोष्ट तर तो तुम्ही स्वतः बनवू शकता. मला अजून खूप भरपूर कामं आहेत. एवढं बोलून मुक्ता स्वयंपाकघरात निघून गेली. मुक्ताचं बोलणं ऐकून दिव्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नंदिनी वहिनीने आजपर्यंत मला कधीच उलट उत्तर दिलं नव्हतं आणि ही माझ्यासमोर तोंड उघडत आहे. दिव्याचा रागाने चेहरा लाल झाला. आपलं बोलणं संपवून मुक्ताने जवळच असलेला पाण्याचा ग्लास घेतला आणि नंदिनीसाठी औषधी घेऊन तिच्या खोलीत गेली. तेव्हा नंदिनी म्हणाली, काय झालं? काही त्रास आहे का? मुक्ता म्हणाली, नाही वहिनी, टेन्शन घेण्यासारखं काही नाही. दिव्याताई मला चहा बनवायला सांगत होत्या तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं, जर चहा प्यायचा असेल तर स्वतः बनवा. मुक्ताचे हे बोलणं ऐकून नंदिनी घाबरली. काय तू दिव्यासाठी चहा बनवला नाहीस? मुक्ता म्हणाली, नाहीतर काय, मी या लोकांची गुलामी घेतलेली नाही. जे चुकीचं दिसलं त्यावर बोलायलाच हवं. नंदिनी विचार करू लागली. तेव्हा मुक्ता म्हणाली, वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही बघतच राहा मी कसं तिला सरळ करते ते. आठवड्याच्या आत दिव्याताईंना त्यांच्या सासरी नाही पाठवलं तर माझं नाव मुक्ता नाही. मुक्ताच्या उत्तराने दिव्याला धक्काच बसला. तिने कधीच विचारही केला नव्हता की या घरात कुणी तिला पलटून उत्तर देऊ शकतो. ती रागाने पाय आपटत निवेदिताईजवळ गेली आणि ठसक्याने म्हणाली, आई तुझ्या लाडक्या नवीन सुनबाईचे तिने तर हद्दच पार केली आहे. माझ्याशी असं बोलत होती की मी या घराची पाहुणी आहे आणि ती मालकीण आहे. निवेदिताई हसत म्हणाल्या, पण झालं तरी काय? आई मी फक्त एवढंच म्हणाले की माझं डोकं जरा जड वाटते. डोकं दुखते म्हणून माझ्यासाठी एक कप चहा बनव. पण ती उलट उत्तर देऊ लागली, ज्याला जे हवं आहे ते स्वतः घेऊन बनवा. आई ती कुठली महाराणी आहे का? निवेदिताई म्हणाल्या, तिचं एवढं धाडस, तू काळजी करू नकोस. अजून लग्नाला 1 आठवडाही झाला नाही. माझ्या मुलीला उलट उत्तर देऊ लागली. तिला तर मीच बघते. निवेदिताताईंनी पटकन आवाज दिला, मुक्ता जरा इकडे ये.
मुक्ता बिनधास्तपणे बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं आई? काय काम होतं का? निवेदिता ताई कडक आवाजात म्हणाल्या, तू दिव्याशी कशी बोलत होतीस? ही कोणती पद्धत झाली बोलण्याची? मुक्ता न घाबरता म्हणाली, आई, मी तर फक्त तेच बोलले जे खरं होतं. ताईंना चहा हवा होता तर तो स्वतः बनवू शकत होत्या आणि गोष्ट फक्त चहा बनवायची नव्हती आई. मला पिऊचे कपडे धुवायला सांगत होत्या. मी का त्यांच्या मुलीच्या कपड्यांची सुसू पॉटीची कपड्याची धुणं केली पाहिजेत? हे काम ताई स्वतः का करत नाहीत? तेव्हा दिव्या रागाने म्हणाली, आता तू मला शिकवणार काय करायला हवं ते? तेव्हा मुक्ता एक पाऊल पुढे येऊन म्हणाली, शिकायला तर हवंच ताई. तुम्हाला दुसऱ्यांकडून कामं करून घ्यायची सवय लागली आहे. नंदिनी हे सगळं ऐकून तिच्या खोलीतून बाहेर आली. निवेदिता ताई तिला पाहून म्हणाल्या, नंदिनी नंदिनी पण आलीत. नंदिनी तूच आता हिला समजाव काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. नंदिनीने तिच्या सासूबाईंकडे पाहिलं आणि मग दिव्याच्या नजरेला नजर देऊन म्हणाली, एकदम बरोबर करत आहे. यामध्ये चुकीचं काय आहे? निवेदिता ताई आणि दिव्या दोघी सुन्न झाल्या. नंदिनी पुढे म्हणाली, दिव्याताई, हे घर फक्त तुमचं नाही आमचं पण आहे. आम्ही या घराच्या सुना आहोत, मोलकरणी नाहीत. आणि इथं सर्वांना समान अधिकार मिळायला हवा. आणि इथं राहायचं असेल तर काम पण करावंच लागेल ना. मग ती सून असू द्या नाहीतर या घराची मुलगी. निवेदिता ताईंना पहिल्यांदाच नंदिनीच्या डोळ्यामध्ये आत्मविश्वास पाहिला. तेवढ्यात मुक्ता म्हणाली, आई, दिव्या ताई घटस्फोट घेऊन बाहेर राहण्याचा विचार करत असतील तर आनंदाने घेऊ शकतात घटस्फोट. पण त्यानंतर तुम्ही माझ्याकडून आणि नंदिनी वहिनीकडून अशी कोणती अपेक्षा ठेवू नका. एवढं बोलून दोघी खोलीतून बाहेर आल्या. स्वतःच्या समोर आपल्या सुनेला असं बोलताना पाहून निवेदिता ताई हक्काबक्का उभ्या राहिल्या. तेवढ्यात दिवा म्हणाली, बघितलंस आई, कसं उलट बोलून निघून गेल्या ते? ही तुझ्यासमोर एकदम बोलून गेल्या बघ. तेव्हा निवेदिता ताई म्हणाल्या, आजपर्यंत या घरामध्ये कुणी माझ्यासमोर मोठ्या आवाजात बोलायचं धाडस केलं नाही. पण आज फक्त तुझ्यामुळे माझ्या दोन्ही सुना मला ऐकून निघून गेल्या. हे सगळं ऐकून दिव्याच्या डोळ्यामध्ये आग धगधगू लागली. क्रोधाच्या ज्वाला अचानक अश्रूमध्ये बदलल्या. प्रकाशराव हे सगळं गपचूप सगळं बघत होते. ते म्हणाले, दिव्या बाळा, तुझ्या बहिणींची काहीच चूक नाही. तुला स्वतःला विचार करायला हवा. जर उद्या तुझी नणंद तुझ्या घरी येऊन राहू लागली आणि तुला आदेश देऊ लागली, तुझ्या विरुद्ध तुझ्या सासूबाईंना भडकवू लागली, तेव्हा तू हे सगळं सहन करशील का? स्वतःपाशी बघ ना. तेव्हा तुला कसं वाटेल? तुझं सासरचं तुझं घर आहे, ही गोष्ट तुझ्या डोक्यात चांगली बसव. तेव्हा निवेदिताताई म्हणाल्या, हे बघ दिव्या, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं करून असं माहेरी येणं आणि घटस्फोट देण्याबद्दल विचार करणं बरोबर नाही. तुला एक मुलगी आहे. आता तिच्या भविष्याबद्दल विचार कर आणि तुझ्या सासरी आनंदाने परत जा. मी तुझ्याबरोबर येते तुला सोडवायला. हो आई, कदाचित तू बरोबर बोलत आहेस. आता मी अजून जास्त इथं थांबू शकत नाही. असं म्हणून दिव्या तिची बॅग पॅक करू लागली. दिव्याला आपली बॅग भरताना पाहून नंदिनी आणि मुक्ता यांनी एक दीर्घ श्वास घेतला. जवळपास 2 तासानंतर निवेदिता ताई आपल्या मुलीला तिच्या सासरी सोडून परत आल्या. तेव्हा प्रकाशराव म्हणाले, निवेदिता, आज दिव्याला समजावून तिला तिच्या सासरी पाठवून खूप समजूतदारीपणाचं काम केलं आहे. पण जर हे काम तू त्याच दिवशी केलं असतंस तर त्या दिवशी ती भांडण करून आली होती तर ही गोष्ट इथपर्यंत पोहोचली नसती. तर मित्रांनो, लहान सुनबाईंनी जो व्यवहार केला, ज्या पद्धतीने परखडपणे तिचं मत मांडलं, ते बरोबर होतं का? की मोठ्या सुनेने सहन केलं ते बरोबर होतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची मित्रांनो वेगळी कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. घरोघरी प्रत्येक ठिकाणी बऱ्याचदा अशा घटना घडतात, पण त्या कशा हाताळायच्या हे या गोष्टीवरून नक्की समजतंय. बाकी तुम्हाला काय वाटते पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.